श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोक गुप्तपणे श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरी का वाहतात याचे रहस्य कोणाला माहीत आहे का? महादेवाला काळी मिरी का वाहतात? काय घडते? काळी मिरी एक असा शक्तिशाली साधना आहे ज्यांनी तुमचं आयुष्य 100% बदलेल. तुम्ही सुद्धा नक्की आजमावून पहा. काळी मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का? मित्रांनो, श्रावण महिना काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात? सगळेच बेल, धतुरा, दूध वाहतात, पण काही ठराविक लोक काळी मिरी का वाहतात? असं का? हा एक गुप्त संकेत आहे. हा उपाय नाही. काही लोकांसाठी ज्यांना महादेवाची थेट संवाद साधायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात अडकलेली कामे आहेत, सतत संकट येत आहेत, तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं. श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवपिंडीवर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस, ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे, जी आजपर्यंत कोणीही उघडेपणा सांगितले नाही. श्रावण महिना आणि महादेवाची विशेष. श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात देवादिदेव महादेवांचे पूजन केले असतो. अल्पोपायानेही प्रसन्न होतो. या काळात दर सोमवाराला शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. दूध, बेल, पत्र, गंगाजल हे सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे. महादेव हा असा देव आहे, तो वैराग्याचा प्रतीक आहे, ज्याला गाजावाजा नको, मोठ्या मूर्ती नकोत, फक्त भक्ती हवी. पंचामृत आणि अभिषेक, बेलपत्र, पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण त्याच्या पलीकडेही एक रहस्य आहे. हे कोणाला माहीत आहे का? काळी मिरी म्हणजे काय? तिचा अध्यात्म महत्त्व काय? काळी मिरी ही एक औषध आहे. आयुर्वेदातील पचन सुधारते, शरीरातील दोष नष्ट करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे. काळी मिरी ही उष्ण आहे, शरीराच्या ऊर्जेला जागृत करते. योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मकता ऊर्जा दूर राहते. शिव म्हणजे नाशक, तो तामसिक गोष्टीचा नाश करणारा आहे. म्हणूनच काळी मिरी ही त्याला वाहने मार्गे. अर्थ असा आहे की महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचा रहस्य असा आहे. सगळेच गोड, थंड, शांत वस्तू देवाला वाहतात, पण देवाला काळी मिरी का वाहतात? महादेव हा भीषण आहे. काळ, तामस, भस्म, अघोरी, तांडव याचा तो अधिपती आहे. त्याला जे साधारण देव स्वीकारत नाही ते प्रिय आहे. धतूर, भस्म, बेल आणि काळी मिरी घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते. ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो. मिरीच्या उपायामुळे कोणतेही बदल घडतात. धनप्राप्ती होते, थांबलेली काम सुरू होतात, कोर्ट कचऱ्या, शत्रुबाधा दूर होते, मानसिक शांतता मिळेल, नकारात्मकता स्वप्न थांबतात, दृष्ट भूतबाधा दूर होते, विवाहात अडथळे येत असतील तर ते दूर होतात. आणि हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच याचा फक्त फळ मिळतं. कोणत्याही दिवशी आणि कशी करावं काळी मिरी व्हायचं याचं गुप्त मंत्र. श्रावण सोमवार सर्वोत्तम. श्रावण शुक्ल द्वितीया, पंचमी, अष्टमी, त्रयोदशी हे दिवस शुभ आहेत. सूर्योदयाच्या आधी काळी मिरी 7, 9 किंवा 11 दाणे घ्या. कपड्यात गुंडाळा. शिवलिंगावर ठेवताना म्हणा, ओम नमः शिवाय, कालरूपाय, मृडाय नमः,
मग शांतपणे नमस्कार करून परत यामागे वळून पाहू नका. काळी मिरी वाहताना या चुका नक्की टाळा. तुटलेली, फुटलेली, वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा. पूजा करताना मोबाईल वापरू नका. दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका. पूजा करताना गप्पा मारू नका. स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नये. काळी मिरी संदर्भात पौराणिक संदर्भ आहे. असे आहे की मार्कंडेय ऋषी आणि काळी मिरी. मार्कंडेय ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता, पण त्याने एक विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे घेतले. यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमृतत्व दिले. आज या गोष्टीचा संदर्भ नाथपंथात मिळतो. काळी मिरीचे वैज्ञानिकांनी आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील वात, कफ, दोष दूर करते, नेगेटिव्हिटी एनर्जी दूर करते, घरात शांतता आणते, थर्ड आय जागृत करण्यास मदत करते, उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं. स्त्रियांनी काळी मिरी वाळू शकतात का? तर हो, पण पवित्र मनाने आणि नियमाने करावे. कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा. साध्या कलरचा मासिक पाळीच्या काळात हा उपाय करणे टाळावं. स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी 100% फलदायी ठरते. काळी मिरी उपयोग कोणत्या राशीने किती मिरी वापरून करावा? मेष, सिंह, धनु यांनी 9 काळी मिरी वापरावी. वृषभ, कन्या, मकर यांनी 7 काळी मिरी प्लस काळी तीळ. मिथुन, तुला, कुंभ काळी मिरी प्लस कापूरचा तुकडा. कर्क, वृश्चिक, मीन काळी मिरी प्लस थोडा दूध याचा वापर करून हा उपाय करावा. काळी मिरी वाहण्यासाठी 5 लक्षणे तुमच्यात आहेत का? नक्की पहा. सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात, काम अडत चालली आहेत, मनात एक व्यक्त भीती आहे, अंगात थकवा, आळस आणि नकारात्मकता आहे. ही लक्षणे असतील तर आजच काळी मिरी शिवपिंडीवर नक्की व्हा. आजचा गुप्त मंत्र आज पहिल्यांदाच उघड होतोय. असे म्हणजे असा: ओम क्रोम कालभैरवाय नमः सर्व कार्य सिद्धिम कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा. श्रावण महिन्यात श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी काळी मिरी वाहन म्हणजे अमृत समान आहे. मित्रांनो, काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही, ती आहे एक दैवी संकेत, दैवी ऊर्जा. श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. महादेवाला हाक द्या, तो तुमचं नक्की ऐकतो. हा उपाय तुमचं नशीब 100% बदलेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.